महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा बुधवार 29 जानेवारी रोजी एक दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात शहराच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन एक आठवड्यासाठी बदलणार असल्याचं पाणी पुरवठा विभागानं कळवलं आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 29 जानेवारी रोजी बाळे चिंचोळी काटी या विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणार आहे। या कारणास्तव पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा 29 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत खंडित राहील। बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव शिवारात बिबट्याने बुधवार 22 जानेवारी रोजी रात्री 10 वाजायच्या सुमारास 2 ठिकाणी जनावरांवर हल्ला केला। यात म्हशीची 2 रेडके ठार झाली असून गायीचे वासरू गंभीर जखमी केले आहे। या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अनधिकृत शाळेत शिक्षणाधिकारी जबाबदार। अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेता आता शासनाने अनधिकृत शाळा सुरू झाल्यास त्याला शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कळविले आहे। विमान सेवेचा प्रश्न 100 दिवसात मार्गी लावणार। सोलापूरचे सर्व प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून 100 दिवसात सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देताना आठवड्यात एक दिवस सोलापूरला येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। महानगरपालिका हद्दीमध्ये नोटरी पद्धतीने खरेदी केलेल्या 3000 स्क्वेअर फूट जागेच्या कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच रकमेची मागणी करून 28,745 रुपये लाच रक्कम स्वरूपात स्वतःकरिता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण डोंतुल एसीबीच्या पथकानं यांना रंगेहात पकडलंय। हा खळबळजनक प्रकार गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेत घडलाय। 7 महिन्यानंतरही नाही गणवेश। स्वातंत्र्य दिन झाला, आता प्रजासत्ताक दिन आला तरी विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नाही। शिक्षणाधिकारी म्हणतात 26 जानेवारी पूर्वी गणवेश पोहोचतील। यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनीही पहिला गणवेश मिळाला नव्हता। आता प्रजासत्ताक दिन 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत दुसरा गणवेश पोहोचलेला नाही। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू माफियांकडे दुर्लक्ष केल्याची कबुली सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीतील एका कार्यक्रमात दिली होती। त्यानंतर माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना बुधवारी रात्री घडली। सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही माफियाचे राज्य चालू देणार नाही असा इशारा दिला। त्यामुळे विखे पाटलांचं खरं धरायचं की गोरेंचा इशारा गांभीर्याने घ्यायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे। टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला। माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांवर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वाळू माफियांनी प्रांत अधिकाऱ्याची गाडी अडवून शिवीगाळ व धक्काबुक्की केली आहे। महिला प्रांताधिकाऱ्यांना वाळू माफियांनी मध्यरात्री अडवल्याचं समोर आलंय। ही घटना माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ घडली आहे। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंगणवाडीत कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू। मोहोळ शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला। ही घटना औंढी ताल मोहोळ येथील शिंदे वस्ती शाळेत दुपारी 1 वाजता घडली। अंजली सागर घोडके वय 24 राहणार वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे। महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत। शरद पवारांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं।